जय सेवालाल. त्याचे थांब. एकच लाल. मग सभेती पहिले आता विनंती करू की जे कोई टेजे पर छा भाऊ तुम तेज खाली करो. मैं हाथ जोड़न विनंती कर रही हूँ. प्लीज तेज खाली करो प्लीज. ती तेज खाली करो. हे टेजे पर कोईच कोणी रिया. मैं हाथ जोड़न सभेने विनंती करू छू. लागल तो आता महिला रिया फक्त बाकी सब पुरुषन में हाथ जोड़न विनंती कर रही छू. बरोबर की कोणी अडी आता फक्त महिला रिया बाकी सब तेज खाली रिया. कारण की भारत भरे में आपण जो आज बंजारा समाज के रस्ता पर उतरना आयचा. आपण महाराष्ट्र में यात्रा मोर्चा करायचा. तेजे पर रात्री गर्दी वाचा और करण्याची मोर्चाचा उद्देश वेगळाच रे जायचा. आणि आता तेजे पर जे राजकारण चाल रोजा वो कधीतरी बंद करलो. सभेती पहिल्यावर पण गरजेर वाट रोजा. बरोबर की कोणी. हा आणि जेर नाम आता विया हो जाता ऊपर या बाकी सब हात जोडून विनंती करू छू. प्लीज हेटाव छोरी. आपण आता पोरा गडे तयारीच आता पुरे मोर्चा संबोधित करीच. आपण हेटाव आबा सभेती पहिले आपण सभेन माहिती छ की आपो जे एकमेव उद्दिष्ट असावं म्हणजे एसटी आरक्षण. थोडा शांत रह जाओ बापू. मार सांभळो. मग पोरा गडे ती यात्रा दूरती तमा सर्व आता मेलीचू तमा ती बोलवर समान तमा सोबत संवाद साधेरचा तो फक्त सामो शांत रहन गडबड मत करो. आबा सभेती पहिले तो ही समजन लो. मग अनेक मोर्चा जारीचू जागो जारीचू. मार याडी फेने ओनू ना मार तरुण वर्गन मध्ये देखरीचू. मार याड बापू ओनून देखरीचू. मा सभेती पहिले तो મને એક दुर्दैव वाटरोचो. काही लोकोन आरक्षणारो अर्थच माहिती छे. ओरून फक्त कधीतरी जायरचं कारण विचारायचं. तो मेन म्हणजे याडी हो. आपण समजून लेवंगे की आपण आरक्षण का गरजेचं. आज जे आपण ही लढाई लढ रहीचा नी तो कसे सारू लढ रहीचा. अब मैं पीएचडी कर रही छू बापू और सारू मैं टांडो टांड फरू छू आपे पूर्ण महाराष्ट्र में. तो मैंने एक बात लक्ष्य में आईचा आणि रिपीटनी सर बोलू मग मार मने ती कोणी बोल रही छू. आपो बंजारा समाज वेसने में एक नंबरे पर. बरोबर की कोणी. आपो बंजारा समाज अंधश्रद्धा में एक नंबरे पर. आपो बंजारा समाज बेरोजगारी में एक नंबरे पर. आपो बंजारा समाज शिक्षणाकंती वंचित एक नंबरे पर. आज ही आपे अनेक तांडामय रस्ता छे पाई छे. मार याडी भेना फक्त ऊस तोडून जारीचा. बीड जिल्हा में तमेन घटना जर क्यों नहीं याडी मा दिलेन काटा असं आजही आपण बाईमंगाचे ऊस तोडून जारीचा. ओंदू पर अत्याचार करोचा की ओंदू गर्भपिशवी काढे मा असं ही परिस्थिती छा आज आपे बंजारा समाजर. तो येर सारू छे गई बापू हेटा बेस जाओ. आपण सामेर से हेटा बेस जाओ. तो येर सारू छे की ही जर आपण परिस्थिती चेंज करविया तो सोर सारू आपण गरजेचं आरक्षण करण छे की आरक्षणाचा मुद्दा समजून लो. आणि जर आपण कोई आपण लोक छे की आता विरोध करायचं तो वो ना छे की आक्रोशमय आन काही उत्तर मत दो. कारण की किन्वर्टर दी छपचार ऊपर खास करून आता तरुण वर्ग देखारो से मना भाऊ मत तमेन क्यों ओनू पर केस लाग गीजो. रिसेम बोल दी नाही कारण की मन भी रिसावचं मैं भी तरुण छू. पण आपण समजन लेरसा आपण ही लढाई आपण संविधानिक रित्या लढायचं. कारण की आपण माग ही संविधानिक व घटनात्मक रित्याचं अवैध छे तो संविधानिक रित्या वैध असं. आपण एरो सभेती मोठो म्हणजे तमेन मा उदाहरण दुजू काही जे आदिवासी लोक सर इथं पूर्ण पत्रकार बंधू आलेले आहे. तर माझी विनंती असेल की मी जे बोलत आहे आता हे माझ्या आदिवासी बांधवापर्यंत गेलंच पाहिजे. काल साहेब मी सामो धानकरण सामो आबा काल पोरादेवी पासून 10 किलोमीटर अंतरावर एक फुलुंब्री म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये मी गेली. तिथं मला एका आदिवासीचा मुलगा भेटला. तो सहज माझ्याजवळ आला आणि मला धन्यवाद म्हणते. ताई धन्यवाद म्हणे तुमच्या मार्गदर्शनामुळे मला म्हणे नोकरी मिळाली म्हणे. म्हटलं खूप छान दादा. म्हटलं ताई माझ्या घरी चल म्हणे आणि फक्त पाणी पी म्हणे. म्हटलं चला मी तुमच्या घरी जाईल. म्हटलं जना मग घर घे बापू और याडी बाप ते आदिवासी जे बंधू होते ते माझ्या जवळ आले आणि एवढा आपुलकीने आणि खरंच मला तिथे गेल्यानंतर एवढा आनंद वाटला की नाही आम्ही सोबत राहणारे लोक आहे. तर माझ्या आदिवासी बंधूंना मला खास करून या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब आम्ही जे मागणी या ठिकाणी मागत आहे लोककृ समिती 1965 नुसार आणि राज्यघटनेच्या 342 कलमानुसार जे निकष दिलेले आहे आदिम वैशिष्ट्य भाऊ एक सेकंड
आदिम वैशिष्ट्य, विशिष्ट संस्कृती, भौगोलिक अलगाव, मुख्य समाजापासून संपर्क दूर आणि 5वा म्हणजे मागासलेपणा. हे 5ही आम्ही निकष पूर्ण करतो म्हणून ही आमची मागणी संविधानिकरित्या आहे. तर आम्हाला विरोध नका करू, आम्हाला सहकार्य करा. हा मेसेज माझ्या प्रत्येक आदिवासी बंधूंसाठी आहे. आणि दुसरं म्हणजे खास करून आज आपण फडणवीस साहेबांनी वाटतो साहेब जना सर ही पण बातमी फडणवीस साहेबांपर्यंत गेलीच पाहिजे. जेव्हा ते पोरादीला आले होते तेव्हा त्यांनी एक तळमळ व्यक्त केली होती की बंजारा राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. तर साहेब आता ही वेळ आहे, आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्ची रिकामी करा. तो येर सोबत आपण मार सोबत बोलो. ठाणे आणि मुंबई काही जास्त दूरचे तो मार सोबत बोलो. आमच्या मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. आरक्षण आमच्या हक्काचा, कुणाच्या बापाचा. आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. जय सेवा